मिरज शहरात पान टपरीवर बसलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अरबाज हुसेन सारवान वय वर्ष 24 राहणार बोकड चौक मोमीन गल्ली मिरज हे त्यांच्या पान शॉपमध्ये बसले असताना 23 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास सद्दाम इस्माईल नदाफ राहणार मुजावर प्लॉट सांगली, समर्थ राजू पवार राहणार सांगलीवाडी ज्योतिबा मंदिर परिसर हे दोन संशयित स्कूटीवरून तेथे आले। सद्दाम नदाफ याने फिर्यादीकडे येऊन एका व्यक्तीबाबत विचारणा केली। त्यानंतर अचानक त्याने हातातील कोयत्याने फिर्यादीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र फिर्यादीने प्रसंगावधान राखत खाली वाकल्यामुळे हल्ला चुकला आणि कोयता पाण्याच्या कॅनवर आदळला। घटनेनंतर फिर्यादीने जीव वाचवण्यासाठी दुकानाच्या मागील दरवाजातून पळ काढला। त्यानंतर आरोपीने पानटपरीतील काउंटर व इतर साहित्याची तोडफोड केली, तसेच जवळच असलेल्या मिलन किराणा दुकानात जाऊनही कोयत्याने हल्ला करून दुकानातील साहित्याचे नुकसान केले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे। या प्रकरणी मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।